सामना जो आपल्या भेटीला येईल इथून पुढे एक रंगतदार लढत. नो डाऊट या अगोदर एक विपुल पाटील आणि टीमनं जो सामना जिंकला तो टीम कालतरे संघाला पराभूत करत चांगली मॅच जी शेवटच्या चेंडूपर्यंत गेली. तिथनं अक्षय पांडव सरांचा आवाज तुम्ही त्या मॅचमधनं ऐकला. रुपेश लोखंडे चला या आपली मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी घ्यायची आहे. स्पर्धा जी आपण पाहतोय शिवकृपा चषक 2024 हा महासंग्राम त्यातनं एक भव्य दिव्य आयोजन. स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस. उद्या या स्पर्धेचा वाडा क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून तिसरा दिवस असेल जो आपल्या भेटीला येईल. 3 दिवस वाडा तालुका एक गाव एक संघ या फॉर्मॅटनं संघ आपल्याला पाहायला मिळतील. त्यापूर्वी रुपेश लोखंडे सुद्धा पोहोचतोय आमच्यापर्यंत. इथून समोर निखिल पाटील जो गोलंदाजी ट्रॅकवरनं होतोय सज्ज या गोलंदाजी करण्याकरता या ओव्हरमधनं. तर मॅन ऑफ द मॅच दिली जाईल या ठिकाणी राहुल याच्या शुभ हस्ते ते मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी दिली जाईल. आयुध स्पोर्ट्स कडनं एक आकर्षक टी शर्ट आणि तसेच अक्षय बार अँड रेस्टॉरंट कडनं एक मॅन ऑफ द मॅच करता ट्रॉफी. पंचांकडनं ग्रीन सिग्नल. पहिला चेंडू शय्य बब्वा त्याच्या विपक्षात मात्र पहिला चेंडू जिथनं एक धाव कंप्लीट होती. याला काय दुसऱ्याला कॉलिंग दिलं जात आहे. 2 धावा या वेगानं कंप्लीट होतील. अप्रतिम चांगली रनिंग पाहायला मिळते या अव्वा आणि कैलू या 2 बॅटरमध्ये. शैलू या 2 बॅटरमध्ये. तत्पूर्वी मॅन ऑफ द मॅचने या ठिकाणी सन्मानित करण्यात येतं. आतिश आहे त्या ठिकाणी. आतिशच्या माध्यमातून ती मॅन ऑफ द मॅच दिली जाते या रुपेश लोखंडेला. तर रुपेश लोखंडे ठरलाय मॅन ऑफ द मॅच. आयुध स्पोर्ट्सकडनं एक आकर्षक टी शर्ट. कैलास स्पष्टे प्रोप्रायटर. त्यानंतर अक्षय बार अँड रेस्टॉरंट हॉटेल त्यांच्याकडनं एक आकर्षक ट्रॉफी. त्यानंतर विकी काळे आणि रोहित काळे HR फॅशन पाली नाका या ठिकाणी त्यांचं शॉप आहे. नक्की व्हिजिट करा त्या शॉपला सुद्धा. तत्पूर्वी ते आकर्षक कॅप देऊन सन्मानित या ठिकाणी करण्यात येत आहे. शिवकृपा चषक 2024 हा महासंग्राम त्यातनं समोर पुढे अव्वा करिता. मात्र या स्पर्धेतला चांगला झेल जर कदाचित हा झेल घेतला असताना तर या झेलचं नाव नक्की घेतलं असतं. तत्पूर्वी झेल मात्र शेवटच्या क्षणी सुटतोय. तिथनं धाव कंप्लीट होतीये. 3 या धावसंख्येपर्यंत जाऊन पोहोचलाय तो टीम FDC कडूस संघ. या फर्स्ट इनिंग मधनं जे आपण मॅच पाहतोय एक रंगतदार लढत जी FDC कडूस आणि पीयूष 11 पिंपळास या 2 संघांमधली महत्वाची मॅच आहे. तत्पूर्वी पुन्हा एकदा सज्ज होतोय समोर गोलंदाजी ट्रॅकवरनं गोलंदाज निखिल पाटील. नेक्स्ट बॉल अप्रतिम चांगला चेंडू सफल झाला. जिथनं असं वाटत होतं की चेंडू डिप स्क्वेअर लेगला त्याला खेळायचं होतं आणि मग तिथनं निर्धाव स्वरूपानं मात्र चेंडू निघून जातोय. बाकीचं काम मात्र यतीश पाटील यस्टांच्या पाठीमागे चांगल्या पद्धतीनं कलेक्ट करतोय त्या चेंडूला. धावसंख्या 3 या धावसंख्येवर असताना निखिल पाटील आपल्या गोलंदाजीतनं सातत्यानं जर पाहिलं तर यतीश पाटील हा मात्र गोलंदाजी करत असतो पॉवर प्लेच्या षटकातनं. मात्र पुढचा चेंडू आक्रमण करायचं होतं मात्र क्षेत्ररक्षक शुभम पाटील चेंडू खाली. चुकी होणार नाहीये. फलंदाज बाद फरदावं लागेल. बॅक टू डगआउट. पहिला हादरा बसतोय तो टीम FDC कडून संघाला. बॅक टू डगआउट. एक रणनीती आखली खऱ्या अर्थानं ती कुडूसकरांनी. कदाचित फैजान मेमन जो मागे राहिला तर लगेच यतीश पाटील तोही मागे राहिला. म्हणजे एक गेम प्लॅनिंग आहे. संघ दोन्ही मोठे आहेत आणि दोन्ही संघांकडनं गेम प्लॅनिंग होताना आपण पाहतोय मैदानात. ते खूप महत्त्वाचं आहे आणि तोच पाठ दोन्ही टीमकडनं आपल्याला पाहायला भेटला. निखिलला संधी दिली. निखिल सातत्यानं दुसरं षटक हाताळत असतो. तो आता या मॅचमधनं पहिल्या षटकातनं मॅन्डेटरी पॉवर प्लेचा ओव्हर हाताळण्याकरता आला. पाहिलं होतं फैजान मागे थांबलाय. मग फैजान करता यतीश पाटीलही मागे थांबला. कदाचित ही गेम प्लॅनिंग आहे आणि
त्याच अनुषंगानं मैदानातनं उतरलेत. गेम प्लॅनिंग खूप महत्त्वाचा भाग आहे. तत्पूर्वी नेक्स्ट बॉल नवीन बॅटर साजिद करिता. हाफ ट्रॅकर ज्याला उडवलंय पाठवलंय वन बाउन्स. चेंडू जाईल सी रेषा पार. चौकारा करता 4 धावां करता दर्जेदार स्ट्रोक. या चौकारानं धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचली ती 7 या धावसंख्येवर. मात्र 7 धावा झाल्यात. पहिलं षटक जे निखिल पाटीलने हाताळलं त्यातनं एक फलंदाजाला त्यांना परतवलं. शैलू सारखा तो बॅटर परतीच्या प्रवासाला गेला. एक ओव्हरचा खेळ झाला. चांगली गोलंदाजी मात्र निखिल पाटीलकडनं होती. आता पूर्वी या सेकंड ओव्हरमधनं गोलंदाजी करण्याकरता चला विफास्ट टीम मिटिंग नकोय. सतीश पाटील आणि टीम खूप सारा वेळ जातोय हेही लक्षात असू द्या, कारण की मग इथून पुढे अजूनही आपला मॅच ज्या खेळवायच्या आहेत त्या अनुषंगानं थोडीशी घाई करा. 4 षटकांचा सामना आपण मैदानात पाहतोय. मात्र नो डाऊट शुभम पाटील याची वर्णी लागती आहे गोलंदाजी करण्याकरता. मात्र या ओव्हरमधनं शुभम जर पाहिलं तर सातत्यानं माझ्या माहितीनुसार मी जेव्हा शुभमला गोलंदाजी करताना पाहतो, शुभम स्लॉग ओव्हरच्या षटकातनं येतो, म्हणजे अंतिमच्या षटकातनं. मग 4 षटकांचा सामना असेल तर 4थं षटक शुभम पाटील टाकत असतो. जर 5 षटकांचा सामना असला तर 5व्या षटकातनं गोलंदाजीला येत असतो. मात्र आज त्याची वर्णी फार लवकर लावली आहे, म्हणजे दुसऱ्याच ओव्हरमधनं तो गोलंदाजी करण्याकरता आलाय शुभम पाटील. आज वेगवेगळे प्रयत्न किंवा मग वेगवेगळे चेंजेस प्रयोग जे करून पाहतीये टीम पियुष 11 पिंपळास. मॅच खूप मोठे आहेत खऱ्या अर्थानं. आजच्या वाडा तालुक्यातल्या सर्व महाशक्ती जर पाहिलं ना तर आजच्या दिवसातनं त्या आपल्याला खेळताना दिसल्या. तत्पूर्वी नेक्स्ट बॉल शोएब बव्वा करता. मात्र फलंदाज बाद पहिल्या चेंडूवर परतवलं शुभम पाटीलनं. शोएब बव्वा सारख्या फलंदाजाला बॅक टू डग आउट. शोएब बव्वा परतीच्या प्रवासाला डाऊट सर्वजण ज्याची वाट पाहत होते तो बॅटर मैदानाच्या आतमध्ये येताना फैजान मेमनला आपण पाहतोय. तर फलंदाजी करण्याकरता येईल. तत्पूर्वी एक डीजेला संधी देऊयात. समुद्र संगीत ठीक आहे. थँक्यू डीजे. जे सॉन्ग आपण ऐकतोय शिवकृपा चषक यावर आधारित आहे. तर पूर्वी शुभम पाटील जिथं गोलंदाजीला आला पहिल्या चेंडूवर एक महत्त्वाच्या बॅटरला परतवलं, म्हणजे शोएब बव्वा. या अगोदरचा मॅन ऑफ द मॅच ज्यानं घेतला ना तो शोएब बव्वा, तो परतीच्या प्रवासाला आलाय. त्यानंतर मात्र खूप मोठा फॅन फॉलोवर ज्याचा या वाडा तालुक्यातनंच किंवा मग पालघर जिल्ह्यातनं आपण पाहतो सातत्यानं तो फैजान, तो मात्र आता स्ट्रायकर एंडकडनं फलंदाजी करण्याकरता आज मात्र थोडा उशिरानं येतोय मैदानातनं. समोर शुभम पाटीलच्या विरुद्धात आता मात्र खेळताना शुभम पाटीलची आता सत्व परीक्षा आहे. नेक्स्ट बॉल अप्रतिम दर्जेदार स्विंग पाहायला भेटला या बॉलवरनं, जिथनं फैजान सारख्या बॅटरला गुंगारा दिलाय शुभम पाटील. चांगली गोलंदाजी होती या मैदानातनं. चेंडूचा खेळ झालाय 2, जिथे धावसंख्या सीमित असेल 7 या धावसंख्येवर 2 विकेटच्या मोबदल्यात टीम एफडीसी कडूस. नेक्स्ट बॉल तिसरा चेंडू आता कमी वेगानं टाकला. आता मात्र चेंडूला इनस्विंग केला, जिथनं फेकी करेल एक धाव मात्र कंप्लीट होती. या सिंगलला महत्त्व दिलं जात आहे फैजानकडनं. फैजानलाही माहिती आहे एका बाजूनी आपला 2 विकेट गेल्यात, मग थोडा सावध खेळ करणंही तितकंच गरजेचं आहे. आणि मग या सिंगलला धावसंख्या 8 या धावसंख्येवर जाऊन पोहोचली आणि 8 धावा स्कोर कार्डवर असताना मात्र चेंडूचा खेळ झालाय 3. क्षेत्ररक्षणामध्ये मात्र बदल होतोय. जवळजवळ डीप कव्हरचा जो क्षेत्ररक्षक होता तो डीप पॉईंट पर्यंत जाऊन पोहोचलाय. तर स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक फाईन लेगच्या क्षेत्रात थोडा सरकवला, त्यातनं मात्र आणखीन एक चेंडू ज्यावरनं बंदिस्त केलंय साजिद सारख्या बॅटरला. शुभम पाटीलचा षटक जो प्रयोग केला ना खऱ्या अर्थानं शुभम पाटीलवर जो विश्वास दाखवला त्या विश्वासावर पात्र राहून मात्र गोलंदाजी केली आहे. सातत्यानं अंतिमच्या षटकं हाताळत असतो. आज मात्र त्याला लवकर प्रमोट केलं आणि मग चांगली गोलंदाजी त्याच्याकडनं होती नो डाऊट साजिद सारख्या बॅटर विरुद्ध. नेक्स्ट बॉल चांगला चेंडू जिथनं आता मिड विकेटचा क्षेत्ररक्षक वेगाने येतो. एक धाव कंप्लीट होती. दुसऱ्या करता मात्र थांबवलंय फैजाननं.
कोणत्याही प्रकारचे रिस्क किंवा कोणत्याही प्रकारची जोखीम मात्र इथं पुढे घेतली जात नाही आहे. तर धावांचा आलेख पाहिला तर धावसंख्या जी जाऊन पोहोचली आहे ती टोटल 9 या धावसंख्येवर 2 विकेटच्या मोबदल्यात. सामना रंगतदार आहे. मिथुन 11 कंचाड या संघाला बाय आहे जे सेकंड राऊंडमध्ये. तत्पूर्वी बरोबर एका इनिंग नंतर या ठिकाणी लॉट्स पाडले जातील हे लक्षात असू द्या. मात्र 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या स्कोर कार्डवर लागली आहे. स्कोरर आम्हाला सांगतील 9 धावा म्हणजे 4.50 ची सरासरी राखली. तर पाहिलं फैजान सातत्यानं ओपनिंगला येत असतो आणि आज ओपनिंगला आला नाही आणि मग स्कोर आहे ना तो या 2 षटकांच्या अखेरीस 9 या धावसंख्येवर थांबवलंय खऱ्या अर्थानं. मात्र नो डाऊट यतीश पाटील एक खूप मोठं नाव या वाडा टेनिस क्रिकेटमधलं. तर यतीश पाटील गोलंदाजी ट्रॅकवरनं इथून पुढे सज्ज होईल या ओव्हरमधनं गोलंदाजी करण्याकरता. मात्र या षटकातनं गोलंदाजी करण्याकरता तो सज्ज होईल यतीश पाटील. या अगोदर मॅन ऑफ द मॅचचा मानकरी झाला. आकर्षक टी शर्ट जो आपण पाहतोय आयुष स्पोर्ट्सकडनं कैलासजी पोष्टे प्रोप्रायटर. आकर्षक बॅट, आकर्षक टी शर्ट, स्पोर्ट्सचं साहित्य योग्य दरात त्या ठिकाणी मिळेल. शिरीसपाडा या ठिकाणी शॉप आहे आयुष स्पोर्ट्स. खूप चांगला बॅटसुद्धा त्या दुकानातनं त्या शॉपमधनं मिळत असतात. तत्पूर्वी समोर आता बॅटर साजिद आहे. साजिदच्या विरोधात यतीश पाटील आहे. या दोघांमधला हा संघर्ष. साजिद नजीमुल्ला ट्रॉफीमध्ये सुद्धा साजिदच्या बॅटमधनं ते 2 षटकार अप्रतिमरित्या खेळी झाली होती साजिदची सुद्धा. कुडूस या टीममधनं खेळताना तो साजिद. मात्र आता FDC कुडूसकडनं पहिला चेंडू यतीश पाटीलच्या फुलटॉस होता. त्या फुलटॉसला फक्त दिशा दिली आहे. जो वेग होता त्या वेगाचा केलाय वापर. चेंडू जाईल बाउंड्री लाईनला पार करून. दर्जेदार चौकार 4. मात्र चौकार येतोय. या चौकारानं जी धावसंख्या तब्बल 13 या धावसंख्येवर पोहोचली आहे. म्हणजे जर विचार केला तर मात्र नेक्स्ट बॉल साजिद सिंगल कन्वर्ट होती आहे. 38 सर्कलमध्ये चेंडूला फील्ड केलं जाईल. एकपेक्षा जास्त काही मिळणार नाही या फैजान त्या ठिकाणी. आता मात्र स्ट्रायकर एंडकडनं फलंदाजी करण्याकरता आता जास्तीत जास्त स्ट्राईक ही फैजानकडनं राहणं गरजेचं आहे. मात्र इथून फैजान यतीशवर हावी होईल की यतीश फैजानवर हावी होईल हे पाहावं लागेल. दोघं या वाडा तालुक्यातनं एक जी मोठी नावं आहेत अप्रतिम. काय दर्जेदार स्विंग पाहायला भेटला. तिथनं खूप जास्त टर्न झाला बॉल. नंतर मात्र सिंगल कन्वर्ट होती आहे. निखिल पाटील यांना चेंडूची फेकी गेली. या सिंगलनं धावसंख्या जाऊन 15 या धावसंख्येवर पोहोचती आहे या फर्स्ट इनिंगमधनं. टीम आरपीलायन वाडा 11 आणि चालू असलेल्या संघाचा एक प्रतिनिधी उपस्थित आहे. एक लक्षात असू द्या बरोबर एका इनिंग नंतर या ठिकाणी लॉट्स पाडण्यात येतील हे लक्षात असू द्या. टीम आरपी लायन वाडा 11 विपुल पाटील अँड टीम लक्षात असू द्या. आणि चालू असलेल्या सामन्यातला एक प्रतिनिधी. तत्पूर्वी मॅच आपण पाहतोय यतीश पाटील गोलंदाजी ट्रॅकवरना. नेक्स्ट बॉल साजिद करता. मात्र अपील तर स्ट्रॉंग होतीये. साजिदला परतावं लागेल. बॅक टू डगआउट. आणखीन एक विकेट मिळतीये ती यतीश पाटीलला. धन्यवाद. आवाज घुमणार रणमैदानी चौकार षटकारांचा. आवाज घुमणार रणमैदानी चौकार षटकारांचा. शिवकृपा चषक हैमानाचा आयोजन घाटेस गावाचा. शिवकृपा चषक हैमानाचा आयोजन घाटेस गावाचा. शिवकृपा चषक हैमानाचा घाटेस गावाचा. थँक्यू डीजे. मात्र ओपनच्या दिवशी बरेचसे तारे सितारे आपल्याला या मैदानावरनं पाहायला मिळतील. पवन केने, भावेश पवार, हिजाज कुरेशी असेल. चेंडू नवीन जुना 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 फैजाननी लगेच तिकडनं स्मिथ हास्य केलंय. नवीन चेंडूची गोष्ट काढल्याबरोबर टेन्शन आलं असेल कदाचित 2 मिनिटासाठी यतीश पाटील. मात्र
70-70 चेंडू स्वतः धनेश साने कंपनीमध्ये जाऊन ना घेऊन आलेत तिकडनं चॉईस करून ना. दरवर्षी एक वेगळा चेंडू या स्पर्धेकरता वापरला जातो, ही या स्पर्धेची ओळख आहे. सावली क्रिएशनचे ओनर कल्पेश गोतारणे कुठे असतील तर जरा प्लीज समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा आहे. सावली क्रिएशनचे ओनर कल्पेश गोतारणे. तत्पूर्वी तीन षटकांचा खेळ झाला आणि 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या 15 लागली स्कोर कार्डवर. मी म्हटलं होतं की वेगवेगळे प्रयोग मात्र पिंपळा संघही आज करतोय, मात्र फैजान आणि टीमनेही एक वेगळा प्रयोग केला. फैजान आज मागे थांबला आणि मग आता जर पाहिलं ना तर धावसंख्या आहे ना ती खूप कमी दिसते या स्कोर कार्डवर. फक्त 15 धावा 3 षटकांच्या अखेरीस लागल्यात. मात्र इथून पुढे अंतिमचं षटक परेश भोईरला आपण पाहतोय. परेश भोईरला आपण पाहतोय आता या अंतिम ओव्हर मधनं. हाणामारीच्या धावसंख्या 15 आहे स्कोर कार्डवर. आता परेश भोईरवर अटॅक करणं खूप गरजेचं आहे. एक चांगल्या टोटल पर्यंत जायचं आहे ना तर परेशवर अटॅक करावा लागेल. त्यातनं हा पहिला चेंडू जिथनं पंच आमच्याकडे वळतील, नो डाऊट नॉन क्लेबल चेंडू, एक एक्स्ट्राची धाव जी दिली जाईल टीम FDC कडून. 16 या धावसंख्येवर जाऊन पोहोचली आहे. नेक्स्ट बॉल सज्ज होईल पुन्हा एकदा बॅटर फैजान. मात्र फैजानने उडवलाय हाय अँड हँडसम, खूप लांबवर मारलेला षटकार जवळ त्या रस्त्याच्याही थँक्यू डीजे. मात्र या षटकारांना तब्बल धावसंख्या 22 या धावसंख्येवर. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा वन्स मोर चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. षटकार फैजान. मात्र आता फैजान आक्रमण करतोय. 2 चेंडू 2 षटकार हॅट्रिक फैजानच्या बॅटमधनं होईल का. नेक्स्ट बॉल फुल टॉस, त्या फुल टॉसला पाठवलाय 1 बाउन्स ओव्हर द रोप, सीमा रेषा पार, चौकार. 4 चेंडू नो सुद्धा असेल पंच दर्शवतायत. ओके, नो प्लस 4 म्हणजे या टोटल 5. आता मात्र परेशनं जी गोलंदाजी केली आहे ना ती खूप महागात पडू शकते. परेशच्या पहिल्या 2 चेंडूवर 2 षटकार, 2 षटकारानंतर फैजाननं लगेच नो चेंडूवर चौकार खेचला, म्हणजे 17 घेतल्यात या ओव्हरवर. मात्र या 17 धावा खऱ्या अर्थानं बोनसच मी म्हणेन, कारण की 3 षटकात धावसंख्या फक्त 15 होती. तदनंतर मात्र आक्रमण हे मात्र सातत्यानं होत राहिलं. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय एक रंगतदार लढत. एका बाजूने टीम PUC 11 पिंपळास तर त्याच्या विपक्षात टीम FDC कडूस. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा सज्ज होतोय. समोर आपण पाहतोय मैदानात परेश भोईर, समोर फैजानला आता इथून पुढे कशा प्रकारे चेंडू हाताळेल. नेक्स्ट बॉल मात्र माघारी परतेल. फ्री हिटची संधी आहे, नामी संधी आहे. हात फ्री होऊन खेळण्याकरता फैजानकडेही चान्स असेल. मात्र तत्पूर्वी परेश भोईर एक विचारपूर्वक चेंडू मात्र इथून पुढे हाताळावा लागेल. नेक्स्ट बॉल सज्ज झालाय फैजान. अप्रतिम आणखी एक षटकार लॉंग ऑनच्या डोक्यावरनं 6 धावांकरता दर्जेदार स्ट्रोक. फैजान आता खरं तर मलाच माझ्या प्रश्नाचं उत्तर भेटलंय, कारण की फैजान का मागे थांबला ना त्याचं कारण कदाचित हे असावं. शेवटच्या ओव्हरवर अटॅक करणं हा त्याचा हेतू असेल कदाचित, आणि मग तो अटॅक तो या मैदानात न करतोय.
एका बाजूनी जरी षटकार चौकार येत असले तरीही गोलंदाजाला कोणत्याही प्रकारचं त्याच्या टीमकडनं प्रेशर मात्र आणला जात नाहीये. नेक्स्ट बॉल आखूड टप्प्याचा चेंडू त्याला लॉक केलाय. निखिल पाटील क्षेत्ररक्षक, चुकी होणार नाहीये. फलंदाज बाद फैजान. एक पियुष 11 पिंपळा संघाचा एक हे चांगलं लक्षण आहे. कितीही गोलंदाज असो किंवा कोणत्याही क्षेत्ररक्षकाकडनं खराब कामगिरी होऊ दे, कधीही कोणाचा एकमेकांवर राग किंवा मग कमेंट्सबाजी त्या मैदानात न होत नसतात. मग जे काही असेल ते मैदानाच्या बाहेर. तत्पूर्वी धावसंख्या 39 आणि नवीन बॅटर मैदानात मोजम जातोय. मात्र फैजान बाद झाला. जी धावा त्याला ओढायच्या होत्या ना, ज्या धावा त्याला करायच्या होत्या ना, त्या धावा त्यानं केल्यात. नो डाऊट मोजम करता. नेक्स्ट बॉल परेश भोईर आपल्या गोलंदाजीत ना हाफ ट्रॅकर होता, ज्याला मोजमनं उडवलंय. पुन्हा एकदा निखिल पाटीलची केली आहे निवड. नो डाऊट फलंदाज बाद. परतावं लागेल मोजमला. एक संधी ऐनूल इथपर्यंत आले होते वाटतं आमच्यापर्यंत. टीम आरपी लायन्स वाडा 11 आणि 2 प्रतिनिधी इथे माझ्या समवेत आहेत. टीम पिंपळास आणि टीम FDC कडूस संघाचा. या ठिकाणी लॉर्ड्स या ठिकाणी पाडण्यात येतील. दोन्ही प्रतिनिधी इथे उपस्थित आहेत. तत्पूर्वी टीम आरपी लायन्स वाडा 11 मी म्हटलं होतं 4 षटकांच्या नंतर इथे लॉर्ड्स पाडण्यात येतील. तत्पूर्वी शेवटचा बॉल असेल इथून पुढे. मात्र सज्ज झालाय सोनूनं मात्र चेंडूला उडवलाय. 38 सर्कल मध्येच फक्त चेंडू असेल. एक धाव कंप्लीट होतीये. परेश भोईर स्वतः धावलाय. मात्र क्रिकेट खेळता खेळता फुटबॉल देखील खेळतोय. नो डाऊट पंचांचा इशारा येईल आमच्यापर्यंत. पंच या धावा किती टोटल 3. ओके, म्हणजे 39 आणि या 3 42 आणि म्हणजे 43 धावा या कराव्या लागतील. चेंडू घ्यायचा आहे समोरून. टीम आरपी लायन्स वाडा 11 ऐनुल शेख आमच्यापर्यंत जोडले जातील. 2 प्रतिनिधी इथे आहेत आमच्या समवेत. या ठिकाणी लॉट्स पाडण्यात येतील. मिथुन 11 कंचाड संघाला बाय असेल हेही लक्षात असू. ही चिठ्ठी जी ऐनुलने काढली आहे ती बायला असेल. विजयी संघाला बाय म्हणजे पिंपळास आणि FDC यातनं जो संघ जिंकेल त्याला बाय, एक लक्षात ठेवा. आणि टीम आरपी लायन्स वाडा 11 त्याच्या विपक्ष टीम चला मिथुन 11 कंचाड. नेक्स्ट मॅच आपल्या भेटीला येईल. चला मिथुन 11 कंचाड या लवकर टॉस करण्याकरता. मिथुन 11 कंचाड माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर कर्णधार विनाविलंब पाठवायचा आहे. मिथुनजी नाईक वाडा क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष. मात्र एक कडा मुकाबला कडा संघर्ष मैदानात पाहायला मिळतोय. एका बाजूने पिंपळात जर पाहिलं तर 3 षटकट जेव्हा पिंपळासकरांनी हाताळले ना तेव्हा फक्त धावा होत्या 15. त्यानंतर धावसंख्या तब्बल 4थ्या षटकाच्या अखेरीस 43 या धावसंख्येपर्यंत जाऊन पोहोचली. 43 झाल्या. 43 करायच्या आहेत म्हणजे टार्गेट आहे 43चं. त्या 43 धावा रोखण्याकरता फैजान अँड टीम सज्ज होईल इथून पुढे या 4 षटकांतनं गोलंदाजी करण्याकरता. तत्पूर्वी धावतं समालोचन तुमच्यापर्यंत घेऊन येतील दिनेश ठाकरे सर. हॅलो टीम मिथुन 11 कंचाड शेवटचा कॉल असेल तुमच्याकरता. कर्णधार लवकर पाठवा टॉस करण्याकरता. टीम मिथुन 11 कंचाड
आणि आयोजकांशी संपर्क सुद्धा साधायचा आहे. टीम मिथुन 11 कंचाड फास्ट लवकरात लवकर यायचं आहे. थोडी घाई करा. टीम मिथुन 11 कंचाड. तर आपण जातोय मैदानात. नक्कीच सुरुवात जी होती एकंदरीत धावा फलकावर लावल्या त्या 42 धावा आणि विजयासाठी 43 धावांचं आव्हान असताना मात्र सुरुवात होती आपण या खेळामधून. कारण एक पर्व आपण पाहिलं, या खेळाचं दुसरं पर्व इथे पाहायचं आहे. आणि सलामीलाच पाहिलं असेल 2 फलंदाज यतीश पाटील आणि सतीश पाटील ही जोडी आता मैदानातून लगेचच सज्ज होती आहे. सुरुवात करण्यासाठी शोएब सारखा आव्हा जो एवल दर्जाचा एवन क्वालिटीचा दर्जेदार आपण फलंदाज पाहतोय, गोलंदाज पाहतोय. सुरुवात करताना मात्र अगदी खूप मोठी रनिंग त्याची पाहायला मिळते. अगदी वेगवान गोलंदाजीवर भर असतो. आणि पहिला चेंडू ज्या पद्धतीने चेंडू हवेतून अगदी सोपा झेल म्हणावं लागेल, चांगल्यापैकी मात्र घेणं गरजेचं असताना झेल सुटलाय, महत्त्वाचं जीवदान लाभलंय. अतिशय जबरदस्त यतीश पाटील सारख्या फलंदाज तुम्ही जीवदान दिलं किती भाग ठरेल सांगणं कठीण आहे. सकाळची या सामन्यातून मोठी खेळी केली होती आणि संघाला विजय केलं होतं. तर इथे टॉस होतोय, पण थोडंसं थांबूयात. निश्चितच सामन्यात आपण पुन्हा एकदा परतूयात. खरं महत्त्वाचा खेळ आपण पाहतोय. एकंदरीत 43 धावांचं लक्ष आहे. 43 विजयासाठी धावा करायच्या त्या 24 चेंडूमध्ये. आणि सुरुवात तर झालेली पहिल्या चेंडूवर. शोएब पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. यावेळी सामना करतील सतीश पाटील. थोडासा कमी गतीचे चेंडू पाहिला, वेगाने धावले होते परंतु वेग थोडासा कमी ठेवला त्या चेंडू पट्टानं टाकताना. आणि निश्चितच त्यावर सन्मान दाखवला. निश्चित हवापाने चेंडूला टॅप केला लगेचच समोरच्या बाजूने. आणि एक धाव घेताना संघाचं वैयक्तिक धावसंख्याबरोबर संघाची धावसंख्या नेली फलकावर ती 2 अंकावर प्रत्येकी एक धाव घेत दोन्ही फलंदाजांनी आपली खाती उघडलेत. आणि आता सामना करण्यासाठी मात्र यतीश पाटील ज्यांना पहिल्या मगाच्या सामन्यात थोडीशी दुखापत झाली होती, निश्चितच एसटी मागे कीप करत असताना थोडंसं त्या डोळ्याला इजा झाली, परंतु देखील ते आज आपल्या पुन्हा एकदा हिमतीने मैदानात उतरलेत खेळामध्ये. आणि खरं तर एका चांगल्या खेळाचं हे लक्षण म्हटलं होतं की खेळाला ते पहिल्यांदा महत्त्व देत आहेत. आणि संघासाठी सर्व काही होताना मात्र पुढच्या चेंडूवर अगदी थोडासा डिफेन्सिव्ह पद्धतीने चेंडू खेळला गेला. कव्हर ड्राईव्ह करताना एक सिंगल धाव आली. ती धाव फलकावर सिंगल त्यांना माहिती की शोएब एक चांगला गोलही करत असतो नेहमीच. त्यांना देखील आपण पाहिलं असेल काही 1-2 महिन्यापूर्वी जायबंदी झाली होती कोण्याच्या स्पर्धेमध्ये. आणि तिथून त्यांनी पुन्हा एकदा मात्र पुनर्गम केल्या सामन्यामध्ये. आपल्या संघामध्ये खूप चांगला प्रभावी मारा करताना आपली पुन्हा एकदा दमखम दाखवतात खेळातली. आतापर्यंत 3 चेंडू संपताना 3 धावा. निश्चितच पॉवर प्लेचं षटक अतिशय पॉवरफुल हाताळलं जात आहे. कारण अचूकता ही खऱ्या अर्थाने एक महत्त्वाची गोष्ट ती गोलंदाजच्या या गोलंदाजीमध्ये दिसताना आपण पाहतोय. पुढचा चेंडू यावेळेस मात्र पाय टाकण्याचा प्रयत्न, चेंडू थोडासा हवेतून फटकवला गेला. तिथे क्षेत्ररक्षक जरूर चेंडूपर्यंत पोहोचत असताना मात्र चेंडू निघून गेला. तो त्यांना फसवत सीमा पार होताना चौकार. चांगलीपैकी पॉवर प्लेचा एक चांगला उपयोग होतो यावेळेस. आणि याच वेळेस नक्कीच चेंडू पाहिलं त्यानंतर न्याहाळताना चांगल्यापैकी चेंडूची उचल केली गेली. आणि सरळ मोठा गॅप जो पाहिला त्या गॅपमधून मात्र चेंडूला सीमा पार केला आहे. ते चौकार करतात सतीश पाटील यांनी. आणि त्यामध्ये चौकार येताना संघाची धावसंख्या पोहोचली ती धाव फलकावर. आत्तापर्यंत 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 7 धावा, 7 लॉस ऑफ 9 विकेट, 0 विकेट गेल्यात आत्तापर्यंतच्या खेळामध्ये. निश्चितच चांगली आपण सुरुवात करतोय. 43 धावांचं लक्ष असताना ही सुरुवात मात्र दमखम दाखवत आहेत. तीच धावांचा पाठलाग इथे होऊ लागला मैदानातून तो आई गावदेवी पिंपळास संघाकडून. तर शोएब बघूया किती प्रतिकार इथे करतात षटकामधून. पुढचा चेंडू मात्र यावेळेस जमी लगत आलेला चेंडू फटका निघतोय मिड विकेट क्षेत्रात. तिथे क्षेत्ररक्षक जरूर चेंडूवर येतात आणि दुसरी धाव रोखली जाते. कारण चांगल्यापैकी फिल्डिंग अशा चुस्त फिल्डिंग होणं गरजेचं आहे. कुडूस संघाला जर सामन्यातून काहीतरी करून दाखवायचं आहे तर इथे अशा प्रकारच्या धावा रोखाव्या लागतील. आणि नुकतंच एक धाव घेताना संघाची धावसंख्या पोहोचली ती धाव फलकावर. आत्तापर्यंत 8 धावा, 5 चेंडूचा खेळ संपतोय षटकामधून. शोएब यांची एक अतिशय चांगली ही गोलंदाजी. तेवढंच चांगलं सुंदर आपण खेळ पाहतोय दोन्ही बॅट्समनचा. यतीश आणि सतीश नावामध्ये नक्कीच बरंचसं साम्य म्हणता येईल. फक्त पहिल्या अक्षराचा अर्थ वेगळा येतो वापरतो. निश्चितच ही चांगली जोडी आहे, एवन जोडी म्हटली आहे या संघाची. पुढचा चेंडू पुन्हा एकदा मात्र चांगल्यापैकी गॅपने फटकवण्याचा प्रयत्न होता. चेंडू अगदी इथं इनफिल्डमध्ये थांबवला जातोय आणि सुंदर फिल्डिंगचा नमुना पाहायला मिळाला. षटक संपलं गेलं ते पहिलं. या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पहिली फलकावर आत्तापर्यंत ती बिनबाद 9 धावा. 6 चेंडूचा खेळ संपतोय. एकंदरीत 24 चेंडूचा खेळ आपल्याला पाहायचा इथे मैदानातला. आणि 24 चेंडू धावा करायच्या त्या 43 धावा, 43 जवळपास मी म्हणेन 11च्या गतीने धावा करायच्या त्या प्रत्येक षटकामध्ये. याच गतीने जर धावा केल्या तर निश्चितच आई गावदेवी संघाला हे लक्ष व्यवस्थितरित्या लिहिल्या पार करता येईल. परंतु क्रिकेट निश्चित खेळ नशिबाचा आणि कर्तृत्वाचा खेळ म्हटला जातं. आणि खरं त्याने आपण पाहतोय क्रिकेटचा महासंग्राम शिवकृपा ट्रॉफी वर्ष 3रं अतिशय जबरदस्त दिमाग त्या स्पर्धेचं आयोजन. आणि आज हा दुसरा दिवस आपण पाहतोय. दुसऱ्या दिवसातील उपारानंतरची मात्र हे दुसऱ्या फेरीतले सामने आपण पाहिले असतील. आणि त्यानंतर तिसरी फेरी देखील थोड्या वेळाने सुरुवात होणार आहे. तर अशा वेळेस नवीन षटकाला सुरुवात येईल. पॉवर प्ले संपला गेला आणि सोनूसारखा आणखी एक उमदा गोलंदाज
जो या संघाला अतिशय एक चांगला खेळाडू म्हणून लाभला आहे. त्यांच्याकडे देखील तेवढी क्षमता आहे चांगल्यापैकी गोलंदाजी करण्याची आणि ती क्षमता कशावर ते सिद्ध करतील ती या खेळातली ते मात्र पुढच्या षटकातून आपल्याला पाहायला मिळेल. परंतु यतीश आणि सतीश ही जोडी आपण बघूयात कितीपर्यंत तग धरून आहे ते सामन्यातून. कारण इथे संघाला ज्या पद्धतीने आवश्यकता आहे प्रत्येक षटकात जवळपास मी म्हटलं तर 11च्या सरासरी धावा करायच्या होत्या, परंतु पहिल्या षटकात 9 धावांनी सुरुवात झाली. कारण लक्ष येते 24 चेंडूत 43 धावांचं 43. परंतु सोनूसारखा गोलंदाज ज्यांनी देखील बरेच दिवस पण पहिला त्याला शोएब यांच्या अनुपस्थितीत चांगल्यापैकी हातभार सुरुवातीला गोलंदाज करून गोलंदाजी केली आणि संघाला एक चांगलीपैकी मात्र अनेक स्पर्धांमध्ये सुरुवातीला चांगली गोली करून चांगली छाप ठेवली आपल्या खेळातली. तर आता बघूया तशा प्रकारचा प्रयत्न करावा लागेल. पहिला चेंडूला आता खाली क्षेत्र निवडताना चांगला फटका अगदी बॅकवर्डला जाताना चेंडू काढला तो थर्ड मॅनला, परंतु तिथे क्षेत्ररक्षकांकडून झालेली चुकी ती संघाला अगदी पथ्यावर पडते कारण चेंडू सीमा पार झाला चौकार आणि 4 धावांनी सुरुवात होताना संघाची धावसंख्या झपाट्याने तर मानाची सन्मानाची ही प्रतिष्ठेची स्पर्धा आपण पाहतोय. क्रिकेटचा महासंग्राम अर्थातच शुक्रवार ट्रॉफी दरम्यान षटकातून तिसरा चेंडू पुन्हा एकदा मात्र त्याच गतीने मात्र त्याच दिशेने टाकला चेंडू आणि पुन्हा एकदा 2 क्षेत्राच्या मधून खूप मोठा गॅप आणि बॅकवर्ड पण चेंडू सीमा पार केला तर आणखी एकदा नदीत खंड लगातार मात्र 2 चौकाराप्रमाणे असेल आणि फुटवर्क जबरदस्त म्हणता येईल यतीश पाटील यांचा. कारण ज्या पद्धतीने आपण चेंडू पाहतोय टप्पा पडल्यानंतर थोडं चेंडू ऑफसाईडला निघत असताना तर थोडे पूर्णवर संतुलन आपल्या शरीराचं बॅकफुटवर ठेवतात आणि कव्हर ड्राईव्ह खूप चांगल्यापैकी दोन्ही मारले गेले. त्यामुळे 2 चौकाराने संघाची धावसंख्या पाहतो आपण फलकावर 17वर जाऊन पोहोचताना. तर अशा प्रकारचा हा क्लास त्यांचा पाहायला मिळतो. खेळामध्ये बदल ते खूप महत्त्वाचं असतं विशेषतः बॅट्समनला चेंडूपर्यंत पोहोचण्यासाठी. दरम्यान पुढच्या चेंडू स्टेप आउट झाले तिथे मात्र चेंडू अगदी आकाशाला गवस निघाला हा फटका आणि चेंडूवर अगदी आक्रमण करताना अगदी इट इज अ बिग षटकार. थँक्यू. अगदी सोनू यांना टप्पा कुठे ठेवायचा असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण जे आपण पाहिले असेल 2 चेंडू अगदी चांगल्या टाकले ते फक्त इथे मात्र शॉर्ट पिच चेंडूवर अगदी आक्रमण करताना पुढे येऊन फटकावला गेला षटकार. त्यानंतर पुढच्या चेंडूला पुन्हा एकदा बॅकफुटवर जाताना चेंडू अगदी बॅटची कडा घेऊन निघतोय नॉन स्टॉप निघताना मात्र चेंडू अगदी डीपला थांबवला जाईल. यावेळी सुंदर एक चांगली फिल्डिंग म्हणता येईल. जिथे चौकारता रोखला गेला 2 धावा तर निश्चित फलंदाज घेताना आपण पाहतोय. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पोहोचली पलकावरती 25वर 25. 43 धावांचं लक्ष निश्चित छोटं वाटू लागलं असं म्हणता येईल. कारण दुसऱ्या षटकात आतापर्यंत धावांचा अगदी ओघ थांबायला नाही आहे. पहिले 4 चेंडू पाहिले तर 4 चेंडूवर चांगल्यापैकी धावा आल्यात धावफलकावर. एकंदरीत 16 धावा आणि त्यानंतर षटकातून 5वा चेंडू या साधारणतः ऑन साईडला चेंडू प्रूल केला तर तिकडे क्षेत्ररक्षक भुया चेंडूपर्यंत नियंत्रण करतील का तर निश्चितच सुरेख झेल घेतला आणि या फलंदाजाला मात्र अगदी थांबवलं गेलं म्हणता येईल. विकेट घेताना फलंदाज बाद होत आहेत परंतु आपलं काम काहीतरी रणनीती वेगळी पाहायला मिळते ती संघाची. कारण हरेश्वर भोईर यांना तर मैदानात पाठवलं ते अगदी जुना जनता खेळाडू होतोय. जेव्हा पिंपळा संघाचं नाव अगदी क्रिकेटमध्ये गाजत असताना हा खेळाडू अगदी तेव्हापासून चमकतोय आणि आजही देखील सगळ्यात मोठा वयस्कर खेळाडू म्हणून हरेश भोईर यांना आपण अनेक वेळा पाहतो मैदानातून आणि त्यांचीच आता मैदानातली ही मत आगमन संघासाठी किती उपयोगी ठरेल. पण त्यांना अगदी चांगली सुरुवात करून दिली यतीश पाटील यांनी आणि संघासाठी 19 धावा करून ते बाद झाल्यात. परंतु नक्कीच एक चांगल्या चेंडूवर फसवलं म्हणता येईल. सोनू यांनी आतापर्यंत ऑफस्टिकला मारा ठेवला तर फक्त याचं ऑन साईडला मारा ठेवताना त्या फलंदाज पूर्ण खेळण्यासाठी भाग पडताना चेंडूवर झेल घेतला गेला आणि त्यांची इनिंग संपली गेली. त्यानंतर नवीन फलंदाज हरीश भोईर जे आता मैदानात साथ देतील सतीश यांना. परंतु आतापर्यंत धावसंख्या पाहिली तर एक गडी बाद 25 धावा फलकावं लागल्यात. निश्चितच चांगल्यापैकी मात्र ही धावसंख्या आपण पाहतोय पहिल्या विकेटसाठी एक चांगली भागीदारी असली गेली आणि म्हणूनच या संघातील या जोडीला मात्र एवन मी म्हटलं सतीश आणि यतीश यांना
यावेळेस मात्र पुढच्या चेंडूला अगदी थांबून खेळतात फलंदाज. थोडंसं बॅकफुटला चेंडू खेळायचा फाईनच्या बाजूला खेळला गेला आहे आणि 2 क्षेत्रामधून जे अंतर होतं त्याचा निश्चित मात्र चेंडू थांबवला. तर डीपला असं वाटलं की चेंडू निघेल, पण तो यावेळेस वेळीच चेंडू नियंत्रण केलं आणि षटकात इथे एकदा येताना षटक संपलं आहे. ते दुसरं 2 षटकाचा हा खेळ संपला गेला आणि धाव फलकावर लागल्या धावा त्या एकंदरीत 27 कारण 2 धावा अंतिम चेंडूवर काढताना 27 पर्यंत संघाची बदल गेली. इथून जर आता प्रवास पाहिला तर निश्चितच चांगल्यापैकी 12 चेंडूत 16 धावांची गरज आहे. म्हणजे सामना ते थोडंसं कव्हर केला म्हणावं गेला तो ऐकवती पिंपळास संघाने, कारण हे अंतर आता खूप कमी झालं आहे. मागच्या षटकात ज्या धावा 18 आल्या तिथून मात्र कुठेतरी नक्कीच संघ थोडासा बॅकफुटला गेला तो FDC कुडूस संघ आणि त्यामुळे आता पुढच्या 2 षटकाचा खेळ बाकी आहे. निश्चितच ही धावगती आता थोडीशी कमी झाली म्हणावी लागेल. जो आस्किंग रन रेट आहे तो निश्चित कमी केला गेला आहे या षटकाने. त्यामुळे जर समीकरण तर राहते ते 12 चेंडू आणि निश्चितच 12 चेंडूत धावा करायच्या त्या 16 धावा म्हणजे 8च्या जवळपास 8च्या गतीने या धावा करून सामना जिंकायचा प्रत्येक षटकामध्ये तो पिंपळास संघाला. तर अशा वेळेस आता कुठेतरी FDC संघ देखील विचार करत असेल की आपल्याला हे षटक खूप महत्त्वाचं हाताळावं लागेल. जो काही गोलंदाज वापरला तर साजिद यांच्याकडे मला वाटतं चेंडू सोपवला गेला आहे आणि स्वतः कॅप्टन त्यांना काहीतरी नक्कीच संधी देत आहेत, सल्ला देत आहेत, कारण वरिष्ठ खेळाडून एक चांगल्यापैकी आपण पाहतोय बॉल पाठवा तिकडे. तर 12 चेंडू आणि 12 चेंडूत 16 धावा हे समीकरण राहत आहे ते पिंपळासकरांसाठी, पिंपळास संघासाठी. आज खरोखरच चांगले चांगले संघ आपण पाहतोय या स्पर्धेतून गारद झालेत, पराजित झालेत आणि आज सध्या जे संघ मैदानात खेळतात ते देखील अतिशय बलाढ्य कामगिरी करताना आपण पाहतोय. त्यांचा देखील दर्जा उच्च दर्जाचा आपण पाहतोय. पिंपळास संघ देखील या स्पर्धेमध्ये जो खेळणारा संघ आहे अनेक स्पर्धा आपले चांगल्या खेळाने गाजवत असतात. अनेक स्पर्धांमध्ये त्यांनी विजेतेपद देखील यंदाच्या सीझनमध्ये पटकवल्यात आणि त्यामुळे संघाकडे देखील निश्चितच आपण पाहतोय आजचा संभाव्य यादीत त्यांचं देखील नाव आहे आजचा विजेत्या संघांमध्ये. पण तो पाहायचा क्रिकेट निश्चित खेळ कधी कधी बाजी पलटताच ते खेळामध्ये आणि बाजी पलटवण्याची क्षमता नक्कीच इथे मात्र आपण म्हणतो FDC कुडू संघामध्ये आहे. तर अजून 12 चेंडूचा खेळ आहे आणि 16 धावांची गरज असताना इथे काहीतरी चेंजेस होऊ शकतात. या गेममध्ये काही चेंज होऊ शकतं, त्यासाठी आपल्याला प्रतीक्षा करावी लागेल पुढच्या 12 चेंडूंची. पण तो सामना थोडासा सोपा झाला असं म्हणावं लागेल तो पिंपळास संघासाठी, कारण यतीश यांनी जे काम केलं आहे ते खूप सुरेखरित्या थोडेसे जखमी असताना देखील त्यांनी ज्या पद्धतीने ही इनिंग साकारली जशी मागच्या सामन्यापैकीच तशा प्रकारचाच खेळ त्यांनी केला आहे आणि सातत्य हे त्यांची खऱ्या अर्थाने त्यांच्या खेळाचं हे वैशिष्ट्य म्हटलं जातं ते यतीश पाटील यांचं परत ते बाजल्यानंतर हरीश आणि सतीश या जोडगोळीवर सगळं पुढचं काही गोष्टी अवलंबून असेल ती खेळातली. आणि आता मात्र इथून मगाशी उल्लेख केला की 12 चेंडूचा खेळ आहे. 12 चेंडूत 16 धावांची गरज आहे, ती 8च्या गतीने प्रत्येक षटकातून धावा करायच्या आहेत. तर नवीन षटकाला सुरुवात इथे सज्ज होताना गोलंदाज साजिद. पहिला चेंडू, पहिला शॉट पिच चेंडूवर नक्की चांगला फटकावला तर स्वीपरला चेंडू अडवला होता तोपर्यंत सहज त्याने एक सिंगल धाव, कारण फैजान मेमनसारखे शतक असताना निश्चितच चुकी होणार नाही. तर चांगली फेक येते तत्पूर्वीच एक सिंगल धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकती आहे. ती धाव फलकावर ती 28. अजूनही 15 धावांची गरज आहे, ती उर्वरित 11 चेंडूवर. तर हरेश भोईर आपण पाहतोय अगदी उंचीने जरी कमी वाटत असले तरी अगदी त्यांची खेळी खूप चांगली असते, नेहमीच संघासाठी नेहमीच साथ देत असतात आणि संघाला नेहमीच त्यांचा एक चांगलं कार्य ते करत असतात. तर षटकातून पुढचा चेंडू यावेळेस आलेला मात्र अगदी गगनचुंबी फटकवण्याचा प्रयत्न, चेंडूने उंची जास्त गाठली, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, इथे मात्र चुकी होत नाही. पुन्हा एकदा सुरेख झेल घेताना आणखी एक विकेटचं पतन हरीशानं खास फटकेबाजी पाठवलं होतं, परंतु ही फटकेबाजी ही नादात ते बाद झाल्यात आणि संघाचा हा दुसरा फलंदाज माघारी परततोय. यतीशच्या पाठोपाठ हरीश बाद झालेत, 2 बाद, धावसंख्या 28. तर निखिल पाटील यांना यावं लागते मैदानातून. बघा अष्टपैलूचं इथे भरणा भरपूर आहे संघामध्ये, अनेक अष्टपैलू या संघामध्ये पण पाहायला मिळतात आणि त्यामुळेच खऱ्या अर्थाने परिपूर्ण संघ म्हणून या संघाने नेहमीच पाहिलं जातं. तर तशा प्रकारची कामगिरी आपण इथे FDC संघाची देखील पाहतोय. त्या संघात देखील अनेक चेहरे आपण पाहतोय, अनेक युवा खेळाडू, अनेक जुने खेळाडू देखील आहेत. मोजम असतील, फैजान असतील, त्यांच्या साथीला अनेक युवा खेळाडूंचा देखील संघ अतिशय चांगला काम करत असतो. आणि आता महत्त्वपूर्ण लढतीमध्ये आपण पाहिलं असेल की 10 चेंडूचा खेळ तर बाकी राहिला आहे. या 10 चेंडूत अजूनही गरज आहे ती 15 धावांची. तर सामना निश्चित बनवण्याचा प्रयत्न करतात साजिद, कारण एक अनुभव संपन्न असलेला गोलंदाज आहे. जवळपास 5 ते 6 वर्ष ते अतिशय चांगलं क्रिकेट खेळत आलेत आपल्या संघाकरता आणि आता बघूया त्यांची देखील अति खूप मोठी जबाबदारी आहे ती खेळामधून. आणि पुढच्या चेंडूवर मात्र पुन्हा एकदा अगदी यॉर्कर लेनचा चेंडू होता, फलंदाज आपण फसून निघालो होता, परंतु दरम्यान शॉर्ट लेगला चेंडू गेल्यानंतर एक सिंगल धाव. एक धाव किती महत्त्वाची असते आपण या सामन्यातून पाहतोय पुन्हा एकदा. आणि धावसंख्या 1ने वाढताना पोहोचते, ती धावफलकावर 29. अजूनही 14 धावांची गरज. एकत्रित 9 चेंडू शेष राहतोय खेळ, 9 चेंडू 14 धावा. समीकरण नक्कीच प्रत्येक चेंडू मागे बदलत चाललं आहे.
पण तो सामन्यातली रंगत आता वाढू लागली आहे. प्रेक्षक देखील अगदी या स्पर्धेतून या सामन्याकडे प्रकर्षाने पाहत आहेत. कुठला संघाला विजय मिळेल हे सांगणं कठीण आहे. पुढच्या चेंडूवर मात्र एक आक्रमण चांगल्यापैकी चेंडूला वन बॉलचा चेंडू जरा सीमा रेषे पार प्रयत्न जरूर केले होते तिथे क्षेत्ररक्षकांनी, परंतु त्यांच्या डोक्याला मस्तकाला दस्तक देत चेंडू निघून गेला तो चौकारा करता. फैजान स्वतः होते तिथे. तत्पूर्वीच मात्र 4 धावा. धावसंख्या आता 33 वर जाऊन पोहोचले 33. इथून पाहिलं तर आता बरोबर 10 धावांची गरज आहे. 8 चेंडूचा खेळ बाकी. तर साजिद यांची देखील कसोटी लागते मैदानातून गोलंदाजीमध्ये, कारण समोर आपण पाहतोय सतीश सारखा फलंदाज ज्यांना आता पूर्ण लय सापडले खेळामधली आणि त्या लयात असताना मात्र एक चांगल्यापैकी ढंगामध्ये आपली चांगली फटकेबाजी करताना पडतोय. षटकातील पुढच्या चेंडू समोर जातील. यास स्विच एटीचा फटका मिळत आपल्याला आता लगेच तो आबादी नाही तो बरबादी असं मी म्हणतो नेमकी या खेळाला या फटकेला. परंतु इथे मात्र फटका चुकलाय नक्कीच. चेंडू डॉट स्वरूपात संपताना आणखी एका चेंडूची समाप्ती. 5 चेंडू संपताना संघाची धावसंख्या थांबली गेली आहे. ती धावफलकावर 33 धावा, म्हणजे अजूनही 10 धावांची गरज. 7 चेंडूचा खेळ बाकी राहिला शिल्लक. शेवटचे 7 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता आईगावदेवी पिंपळा संघाला. परंतु जोपर्यंत सतीश सारखा फलंदाज मैदानात खेळतोय नक्कीच संघ अगदी खूप चांगल्यापैकी ते खेळ करताना आपण पाहतोय. तोपर्यंत संघाला अगदी खूप मोठी आशा आहे संघ आपला विजय होईल. पुढचा चेंडू पुन्हा एकदा चांगला फटका. इथे क्षेत्ररक्षक फैजान यांनी खूप सुंदर चेंडू अडवला. फेक देखील चांगलीपैकी होताना एकच धाव असेल. षटक क्रमांक 30 संपताना संघाची धावसंख्या पोहोचली ती 34. आता इथं म्हणून जर विचार केला तर शेवटचे 6 चेंडू बाकी आहेत आणि 6 चेंडूत अजूनही 9 धावांची गरज. तर हे लक्ष असणारे अंतिम षटकामध्ये. तत्पूर्वी आपण एक संधी देऊया डीजेला, एक सुमधुर संगीत आमच्या लाडक्या प्रेक्षकांसाठी. तर नक्कीच आपण पाहतोय मानाची सन्मानाची अभिमानाची ट्रॉफी म्हणजेच शुक्रवार ट्रॉफी. वर्ष 3रं मात्र निश्चितच जबरदस्त सुंदर आयोजन, सुंदर नियोजन आणि आपण एक आकर्षक सामना पाहतोय मैदानातला. मात्र स्वतः आपण पाहत असाल पुन्हा एकदा फैजान मेहमान ज्यांनी मागचा सामना जर पाहिला असेल तर मागच्या सामन्यात देखील अंतिम षटक हाताळताना संघाला विजय करून दिला होता आणि आता तीच भूमिका पुन्हा एकदा इथं मैदानातून घेतील का आपल्या संघासाठी. आपला स्वतः कॅप्टन असताना एकंदरीत 6 चेंडू आणि 6 चेंडूत 9 धावांची गरज असे विश्लेषण आपण देतोय ते दोन्ही संघांना. परंतु आता बघूयात कशा प्रकारचा इथे खेळ होईल तो FDC संघासाठी आणि अर्थातच आईगावदेवी पिंपळा संघासाठी. तर चेंडूचा फळीचा अगदी खूप मोठा संघर्ष आपण पाहतोय मैदानातला. पहिला चेंडूवर निश्चितच चांगल्यापैकी चेंडू फेक होते आणि इथे फलंदाज रे खराब फेकी मात्र खराब करेल. फैजान यांनी चुकी मला तर नक्कीच केली सामन्यातून, कारण जास्त घाई अतिघाई संकटात नाही असं म्हटलं आपण आणि त्यामध्ये अतिघाई झाली ते फलंदाज बाद करण्याची. त्याचा परिणाम पाहतो की ते जिथे 1 धाव तिथे मात्र निश्चितच 2 धावाल्या 3 धावाल्या. बघा एका चुकीचं प्रायश्चित्त संघाला घ्यावं लागेल आणि त्यामुळे लक्ष असेल विजय करतात 6 धावांचं 5 चेंडूचा खेळ बाकी असताना. बघा क्रिकेट अनिश्चित खेळ यालाच म्हटलं जातं. क्रिकेट अनसर्टनिटी म्हटले ते ती यासाठीच. म्हणून मी नेहमी म्हणतो रंग बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेट, कर्तृत्वाचा खेळ म्हणजे क्रिकेट आणि नशिबाचा खेळ म्हणजे क्रिकेट. तर नशीब बघूया साथ देते सध्या पिंपळा संघाला, कारण इथे फेक खराब झाली आणि पुढच्या चेंडूवर एक जबरदस्त टोलेजिंग फटका पडतो. चेंडू हवेत आणि फलंदाज त्यावर बाद होताना पाहतोय. सफलता मात्र मिळते फैजान यांना. परंतु बरीच आपण पाहतो की एका जबरदस्त संघातली लढत रोमांचकता अजूनही कायम टिकून राहिली. विकेट गेल्यानंतर निखिल पाटील बाद झाले आणि संघाचा पाहतो 3रा फलंदाज माघारी परतताना 3 थँक्यू डीजे. आता आपण पाहतोय की अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी राहिला शिल्लक. अंतिम षटकातील 4 चेंडू बाकी आहेत आणि विजयासाठी अजूनही गरज असेल ती 6 धावांची. 4 चेंडू 6 धावा समीकरण अगदी जरी सोपा वाटत असला तर तेवढंच सोपं नाही. फैजानसारखा गोलंदाज आपण होतोय की सामन्याचं चित्र नक्कीच हे कधीही बदलू शकतो. अतिशय चांगल्या गोलंदाजीने अगदी नवीन फलंदाज आलात मैदानातून परेश यांच्यावर देखील थोडीशी जबाबदारी येते संघाची, परंतु दबावाखाली नक्कीच ते देखील खेळात
यश मिळवतील का, कारण सध्या दबाव असेल, विकेट गेल्यानंतर नवीन फलंदाज थोडंसं सेट होण्यासाठी वेळ जातो. आणि अशा वेळेस मात्र बघूयात फैजान कशा प्रकारचा गोल चेंडू हातात आहेत, कारण इथे मात्र तिसरा चेंडू खूप महत्त्वाचा असेल या षटकातला, कारण 4 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. कंपल्सरी चेसिंग आणि रेसिंग हा या स्पर्धेचा नियम असल्यामुळे निश्चितच आपल्या धावा या कराव्या लागतील. तर षटकातून तिसरा चेंडू आल्याला मात्र चांगला स्ट्रोक, अगदी 2 क्षेत्राच्या मधून मोठा गॅप पाहिला आणि बॅकफुटला जाताना चेंडू लागली. कव्हर ड्राईव्ह करताना सुरेख निघून निघतो बॅकवर्ड पॉईंटवरून. चौकाराने सुरुवात होते, दणदणीत खणखणीत चौकाराने. संघाची धावसंख्या अगदी 4ने वाढली गेली. ती धावफलकावर आता फक्त 2 धावांची गरज. 3 चेंडूचा खेळ बाकी असताना 2 धावांची आवश्यकता. सामना मात्र बघा, फलंदाज अगदी अतिशय सखोल फलंदाजी पाहायला मिळते. पिंपळा संघाची केवळ 1-2 खेळाडू संघ अवलंबून आहे, तर अगदी 6व्या-7व्या क्रमांकावर या संघाकडे चांगले बॅट्समन आहेत. आणि त्यामुळेच जबरदस्त ही लढत ते देताना जे लक्ष्य आहे सामन्यातून विजयाचं, ते 43 धावांचं चेस करण्याच्या दृष्टीने मात्र त्यांची आगेकूच चाललेली, कारण 3 चेंडू आणि 2 धावा असं हे समीकरण राहिलेला विजय करता. पुढच्या चेंडूला सावधता दाखवली. इथे मात्र डाई खूप चांगला प्रयत्न, फट चांगला लावले ते. इथे जर हा झेल झाला असता तर नक्कीच सामन्यातली अगदी मजा अजून वाढली असती. तर देखील चेंडू डॉट झाला. आता चेंडू राहिले 2 आणि 2 धावांची गरज. एका धावेची एक धाव नुकतीच घेतली गेली. आमच्या स्कोररकडे आम्ही पाहत राहिलो आणि या दरम्यान मात्र 1 धाव घेतली होती चेंडू सुटताना हातातून. आणि त्यामुळे आता 1 धावेची गरज आहे. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे, परंतु आता 1 धाव रोखण्यासाठी क्षेत्ररक्षण थोडंसं जवळ मागवलं गेलं आहे आणि परिणामस्वरूप थोडंसं दबाव बनवायचा फलंदाजावर, जेणेकरून काहीतरी आपल्याला शेवटच्या कार्य करता येईल सामन्यातला. विजयाची एक शेवटची आशा म्हणून ते बघूया. चेंडू हाताळताना यायचा अगदी सहजतेने चेंडू 2 क्षेत्रामधून काढला जाणार. इथे मात्र चेंडू निश्चितच सीमारेषा पर्यंत जातोय आणि संघाचा एक दणदणीत विजय म्हणता येईल. अगदी खूप चांगल्यापैकी ते फायटिंग केली ती फैजान आणि टीमने, अर्थातच FDC कुडू संघाने. हार्डली कॉंग्रॅच्युलेशन पिंपळा संघाचं, परंतु आम्ही कौतुक करतोय की आपण या स्पर्धेत आलात, खूप चांगला खेळ करून या स्पर्धेची शान वाढवली. आणि FDC संघ कुडू संघाला देखील आम्ही धन्यवाद देतो या स्पर्धेच्या माध्यमातून आयोजकांच्या तर्फे. तर निश्चितच हा सामना संपला, परंतु या सामन्यातला सामनावीराचा पुरस्कार निकीचं यावेळेस ठरत आहेत. थोड्या वेळ आम्ही सांगतोय, परंतु यानंतर आपल्याला एक मोठी लढत पाहायची आहे.